नमस्कार. चला महाराष्ट्राच्या हजारो वर्षांच्या इतिहासात एक डोकावून येऊया. पुढच्या काही मिनिटांत आपण साम्राज्यांच्या उदयापासून ते एका स्वाभिमानी राज्याच्या निर्मितीपर्यंतचा एक जबरदस्त प्रवास करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कधी विचार केलाय की भारतासारख्या इतक्या मोठ्या आणि विविधतेने नटलेल्या देशाला पहिल्यांदा एकाच झेंड्याखाली आणलं कोणी असेल? ती पहिली शक्ती कोण होती? तर ती शक्ती होती मौर्य साम्राज्य. चंद्रगुप्त मौर्याने स्थापन केलेलं हे साम्राज्य खरंच भारताला एकसंध करणारी पहिली महाशक्ती ठरली. आणि हो, याच काळात महाराष्ट्राच्या प्रदेशाचा उल्लेख इतिहासात सापडायला सुरुवात झाली होती. आता आपण प्राचीन भारताच्या दोन सुपर पॉवर्सकडे बघूया. यांनी फक्त राज्य नाही केलं, तर कला, विज्ञान आणि संस्कृतीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. हे बघा, एकीकडे मौर्य साम्राज्याने देशाला राजकीयदृष्ट्या एकत्र आणलं, तर दुसरीकडे गुप्त साम्राज्याने, विशेषतः समुद्रगुप्ताच्या काळात, भारताला ज्ञानाचं आणि कलेचं सुवर्णयुग दाखवलं. समुद्रगुप्ताला भारताचं नेपोलियन असंही म्हणतात. का? कारण त्याचं लष्करी सामर्थ्य. त्याने दक्षिणेत एकामागोमाग एक लढाया जिंकून एक विशाल साम्राज्य उभं केलं होतं. चला आता उत्तरेकडून थेट दक्षिणेकडे वळूया. दख्खनच्या पठारावर एका अत्यंत श्रीमंत आणि शक्तिशाली साम्राज्याचा उदय झाला होता. विजयनगर साम्राज्याची ओळखच होती भारतातील सर्वात श्रीमंत साम्राज्य. विचार करा, त्यांची आर्थिक ताकद आणि लष्करी सामर्थ्य या दोन्ही गोष्टींबद्दलच्या कथा आजही सांगितल्या जातात. या साम्राज्याची ओळख अनेक महान लोकांमुळे आहे. हरिहर आणि बुक्क या भावांनी पाया रचला. कृष्णदेवरायासारख्या पराक्रमी राजाने त्याचा विस्तार केला. आणि हो, तेनालीरामसारख्या चतुर कवीने तर दरबाराची शानच वाढवली. आणि इथून पुढे सगळा इतिहासच बदलणार होता. भारतात नवीन परकीय शक्ती आल्या, ज्यांनी भारताचं नशीब आणि महाराष्ट्राचा नकाशा कायमचा बदलून टाकला. ही टाईमलाईन बघा. काही शतकांमध्ये सत्ता कशी बदलत गेली. 1526 मध्ये मुघलांची एंट्री झाली. मग ईस्ट इंडिया कंपनी आली आणि 1818 पर्यंत बॉम्बे प्रांतावर ब्रिटिशांचं पूर्ण वर्चस्व निर्माण झालं. आणि मग येतो तो क्षण, 1857चा उठाव. ब्रिटिश सत्तेला दिलेलं हे पहिलं सर्वात मोठं आव्हान होतं. एक ठिणगी पडली आणि बघता बघता देशभर आग पसरली. हे बंड फक्त एका ठिकाणी नव्हतं. दिल्लीत बहादूर शाह जफर होते, झान्सीत राणी लक्ष्मीबाई होत्या, तर कानपूरमध्ये नानासाहेब पेशव्यांनी स्वातंत्र्याची मशाल पेटती ठेवली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे वाक्य त्यावेळच्या प्रतिकाराची भावना दाखवतं. पण लक्षात घ्या, हा लढा फक्त राजकीय नव्हता. त्याच काळात महाराष्ट्रात एक मोठी सामाजिक क्रांती घडत होती. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ताराबाई शिंदे आणि पंडिता रमाबाई यांनी सामाजिक समानतेचा लढा उभारला होता. त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की समाजातली विषमता संपल्याशिवाय खरं स्वातंत्र्य मिळूच शकत नाही. देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण मराठाच्या अस्मितेचा लढा अजून बाकी होता. आता आपण या कथेच्या सर्वात भावनिक टप्प्यावर आलो आहोत, मराठी भाषिक राज्यासाठीचा तो तीव्र संघर्ष. पण स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तरी कशी, हा या संपूर्ण प्रवासाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि तितकाच भावनिक भाग आहे. हा फक्त एक आकडा नाहीये. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या हुतात्म्यांची ही संख्या आहे. यावरूनच त्या लढ्याची तीव्रता लक्षात येते. या चळवळीला विरोध किती मोठा होता हे सका पाटलांच्या या वाक्यावरून कळतं. मुंबई महाराष्ट्राला देण्याला त्यांचा इतका तीव्र विरोध होता की संघर्ष आणखीनच पेटला. ही चळवळ फक्त रस्त्यावरची लढाई नव्हती, तर ती एक सांस्कृतिक चळवळ होती. अण्णाभाऊ साठेंसारख्या शाहिरांच्या पोवाड्यांनी आणि लोककलेने लोकांच्या मनात स्फुल्लिंग छेतवलं आणि त्यांना एकत्र बांधून ठेवलं. आणि शेवटी अनेक वर्षांचा संघर्ष, त्याग आणि 107 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न अखेर साकार झालं. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, प्राचीन साम्राज्यांपासून सामाजिक सुधारणांच्या चळवळीपर्यंत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापर्यंत या सगळ्या प्रवासात आपल्या आजच्या महाराष्ट्राला आकार देणारी ती एक घटना कोणती असेल, यावर नक्की विचार करा. नमस्कार. चला आज महाराष्ट्र आणि भारताच्या भूगोलावर एक सुपरफास्ट उजळणी करूया. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा आपला प्रयत्न असेल. तर थेट मुद्द्यालाच हात घालूया. तर आव्हान अगदी सरळ आहे. पुढच्या काही मिनिटात भूगोलाचे असे काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत जे कायम लक्षात राहतील. समजा ही एक ज्ञानाची हाय स्पीड ट्रेन आहे.
आजचा आपला प्रवास या 6 टप्प्यांमधून होणार आहे. आपण भारताच्या जलसंपदेपासून सुरुवात करू, मग महाराष्ट्राच्या नद्या, सह्याद्री, हवामान असं करत करत शेवटी तुमच्यासाठी एका खास आव्हानासह थांबू. चला तर मग आपल्या उजळणीचा पहिला थांबा आपण राष्ट्रीय स्तरावरून सुरुवात करूया आणि भारतातील महत्त्वाच्या सरोवरांवर एक नजर टाकूया. आणि हा आला पहिलाच प्रश्न जो अनेक परीक्षांमध्ये हमखास विचारला जातो. सांगा पाहू, भारतातलं सगळ्यात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? अगदी बरोबर. उत्तर आहे उलर सरोवर. हे जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे आणि झेलम नदीमुळे तयार होतं. आणि हो, एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे फक्त भारतातलंच नाही तर संपूर्ण आशियातलं सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर मानलं जातं. आता एक गोष्ट जी अनेकदा गोंधळात टाकते ती स्पष्ट करूया. जम्मू काश्मीरमधलं उलर हे गोड्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर आहे, तर ओडिशामधलं छिलका आहे खाऱ्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर आहे. हा फरक लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. चला आता वेगाने काही इतर महत्त्वाची सरोवरे आणि ती कुठे आहेत ते पाहू. मणिपूरमध्ये आहे लोकटक, राजस्थानमध्ये सांबर, जम्मू काश्मीरमध्ये दाल आणि अर्थातच आपल्या महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यातलं प्रसिद्ध लोणार सरोवर. बरं, आता भारतावरून थेट आपल्या महाराष्ट्राकडे येऊया आणि आपल्या राज्याच्या जीवनवाहिन्या म्हणजे आपल्या नद्या आणि धरणांबद्दल थोडं जाणून घेऊया. ही स्लाईड तर परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. बघा, गोदावरी नदीवर जायकवाडी धरण, ज्याच्या जलाशयाला नाथसागर म्हणतात. भीमा नदीवर उजनी, त्याच्या जलाशयाला यशवंत सागर म्हणतात. आणि कोयना नदीवरच्या जलाशयाला आता श्री छत्रपती शिवाजी महाराज जलसागर असं नवीन नाव दिलंय. आणि एक खास गोष्ट, गंगापूर हे गोदावरीवरचं धरण महाराष्ट्रातलं पहिलं मातीचं धरण आहे, हे लक्षात ठेवा. आता महाराष्ट्रातल्या नद्या वाहतात कशा हे पाहणंही खूप रंजक आहे. गोदावरी, कृष्णा, भीमा यांसारख्या मोठ्या नद्या दख्खनच्या पठारावरून पूर्वेकडे म्हणजे बंगालच्या उपसागराकडे जातात. तर नर्मदा, तापी आणि कोकणातल्या सगळ्या नद्या पश्चिमेकडे वाहतात. यातल्या नर्मदा आणि तापी या नद्यांची एक खासियत आहे, त्या खचदरीतून म्हणजे रिफ्ट व्हॅलीमधून वाहत थेट अरबी समुद्राला मिळतात. चला आता वळूया महाराष्ट्राच्या भौगोलिक कण्याकडे, म्हणजेच सह्याद्री पर्वतरांगेकडे, जिला आपण पश्चिम घाट म्हणूनही ओळखतो. सह्याद्री म्हणजे फक्त एक डोंगर रांग नाही, तर तो आपल्यासाठी एक महत्त्वाचा जलविभाजक आहे. तो समुद्रावरून येणाऱ्या मान्सून वाऱ्यांना अडवतो, ज्यामुळे कोकणात भरपूर पाऊस पडतो. आणि याच सह्याद्रीतून अनेक नद्या उगम पावतात, ज्या पूर्वेकडे वाहतात. इथेही एक महत्त्वाचा फरक आहे जो आपण लक्षात ठेवायला हवा. संपूर्ण सह्याद्री पर्वतरांगेतलं सर्वात उंच शिखर हे केरळमधलं अन्नाईमुडी आहे. पण आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर सर्वोच्च शिखर आहे अहमदनगर जिल्ह्यातलं कळसुबाई. आता सह्याद्री ओलांडून कोकण आणि पठाराला जोडणारे हे घाट खूप महत्त्वाचे आहेत. मुंबई नाशिकसाठी थळघाट, पुणे सातारासाठी खंबाटकी, कराड चिपळूणसाठी कुंभारली आणि कोल्हापूर रत्नागिरीसाठी आंबा घाट. हे लक्षात ठेवण्यासाठी थक कुवा ही एक सोपी ट्रिक आहे. आपण पाहिलं की सह्याद्री कसा जलविभाजक आहे. आता त्याचा थेट परिणाम आपल्या महाराष्ट्राच्या हवामानावर आणि पावसावर कसा होतो ते बघूया. एक साधा पण खूप महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो आणि तो कोणत्या वाऱ्यांमुळे पडतो? याचा थेट संबंध सह्याद्रीशी आहे. अगदी बरोबर, कोकण किनारपट्टीवर नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे सर्वाधिक पाऊस पडतो. कारण सरळ आहे, सह्याद्री हे बाष्प भरलेले ढग अडवतो आणि त्यांना तिथेच पाऊस पाडायला भाग पाडतो. आणि याच सह्याद्रीमुळे एक गंमत होते. त्याच्या पूर्वेकडील भागात म्हणजे पठारावर ढग पोचेपर्यंत त्यातलं बरंचसं पाणी संपलेलं असतं. त्यामुळे तिथे खूप कमी पाऊस पडतो. याच भागाला पर्जन्य छायेचा प्रदेश किंवा रेन शॅडो रिजन म्हणतात. आपला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग याच प्रदेशात येतो. चला आता शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण भूगोलाचे काही छोटे पण अत्यंत महत्त्वाचे मुद्दे पटापट पाहून घेऊया. आपण मगाशी लोणार सरोवराचा उल्लेख केला होता, पण ते तयार कसं झालं याची कथा माहिती आहे? ती खूपच विलक्षण आहे. एका उल्कापातामुळे, हो खरंच, सुमारे 50,000 वर्षांपूर्वी एक मोठी उल्का इथे आदळली आणि त्या आघाताने हे जगातलं बेसॉल्ट खडकातलं एकमेव खाऱ्या पाण्याचं सरोवर तयार झालं. आणि महाराष्ट्राच्या राजकीय भूगोलाविषयी एक महत्त्वाचा आकडा. आपल्या राज्याच्या सीमेला एकूण 6 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेश लागून आहे. ही राज्ये आहेत गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा. आणि दादरानगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश. तर आपली ही वेगवान उजळणी इथे संपत आहे. पण थांबण्यापूर्वी तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारं आव्हान आहे. आपण बघितलं की नर्मदा आणि तापी या खचदरीतून पश्चिमेकडे वाहतात.
पण प्रश्न असा आहे की ही खचदरी नेमकी कोणत्या दोन प्रमुख पर्वतरांगांच्या मध्ये तयार झाली आहे? जरा विचार करा आणि आपलं उत्तर खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या वेळी. नमस्कार. भारतीय अर्थव्यवस्थेच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सोप्या करून सांगणाऱ्या या भागात आपलं स्वागत आहे. हो, GDP, GST, रेपो रेट हे शब्द आपण सतत ऐकतो नाही का? बातम्यांमध्ये किंवा पेपर्समध्ये हे नेहमीच समोर येतात. पण खरंच याचा नेमका अर्थ काय होतो? चला तर आज हेच सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. चला मग सुरुवात अगदी बेसिकपासून करूया. एखाद्या देशाची अर्थव्यवस्था कशी आहे हे मोजतात तरी कसं? म्हणजे त्याचं रिपोर्ट कार्ड कसा बनवतात? इथेच GDP आणि NDP हे शब्द येतात, बरोबर? अगदी बरोबर. GDP म्हणजे काय तर देशाच्या सीमेच्या आत तयार झालेल्या सगळ्या वस्तू आणि सेवांची एकूण किंमत. पण NDP मध्ये एक छोटीशी पण महत्वाची गोष्ट वजा केली जाते आणि ती म्हणजे घसारा. आता हा घसारा म्हणजे काय? अगदी सोपं आहे. उत्पादन करण्यासाठी जी मशिनरी वापरली जाते तिची काहीतरी झीज होते, तिची किंमत कमी होते, बरोबर? हाच तो घसारा. आणि जेव्हा आपण GDP मधून ही झीज वजा करतो तेव्हा आपल्याला मिळतो NDP. आणि हेच अर्थव्यवस्थेचं अधिक खरं आणि नेट चित्र दाखवतं. अच्छा, म्हणजे GDP पेक्षा NDP हे जास्त अचूक चित्र देतं. आता अर्थव्यवस्थेच्या मोजमापाकडून तिच्या नियोजनाकडे वळूया. आठवतंय, शाळेत आपण पंचवार्षिक योजनांबद्दल वाचलं होतं. त्यांचं काय झालं? ते अजूनही आहेत का? नाही, ती पद्धत आता बदलली आहे. या टाईमलाईनवर बघा. 1950 पासून नियोजन आयोगामार्फत देशाचा आर्थिक नियोजन व्हायचं. पण 2014 मध्ये हे मॉडेल बदललं आणि 2015 मध्ये त्याची जागा घेतली नीती आयोगाने. हा नीती आयोग सरकारच्या एका थिंक टँकसारखं काम करतो. म्हणजे आता तो फक्त सल्ला देतो, पूर्वीसारखे आदेश नाही. समजलं. आता एका दुसऱ्या मोठ्या बदलाकडे वळूया, GST. मी ऐकलंय की काही लोक याला गमतीने गब्बर सिंग टॅक्स असंही म्हणतात. हे काय प्रकरण आहे? हो, ते नाव तर खूपच प्रसिद्ध झालं, पण आधी त्याची अधिकृत ओळख करून घेऊ. GST म्हणजे वस्तू आणि सेवा कर. 1 जुलै 2017 पासून हा लागू झाला. याचा मुख्य उद्देश होता देशातले वेगवेगळे अप्रत्यक्ष कर जसं की व्हॅट, सर्व्हिस टॅक्स हे सगळे काढून एकच कर प्रणाली आणणं. पण त्या नावामागे एक गमतीचा भाग सोडला तर एक टीका होती. अनेकांना वाटलं की ही कर प्रणाली खूप क्लिष्ट आहे आणि तिचे दर इतके जास्त आहेत की लहान व्यापाऱ्यांना याचा खूप त्रास होतो. पण एक प्रश्न आहे, पेट्रोल आणि दारू यांसारख्या गोष्टी GSTच्या बाहेर का आहेत? ह्याचं कारण आहे महसूल. राज्य सरकारांना पेट्रोल आणि दारूवरच्या करांमधनं प्रचंड पैसा मिळतो. हे कर GSTच्या सर्वात मोठ्या 28% स्लॅबपेक्षाही खूप जास्त आहेत. आता जर या वस्तू GSTमध्ये आणल्या तर राज्यांचं मोठं आर्थिक नुकसान होईल, म्हणूनच ते अजूनही बाहेर आहेत. अच्छा, म्हणजे सगळा खेळ राज्यांच्या महसुलाचा आहे. चला, आता सरकारच्या कर प्रणालीकडून म्हणजे फिस्कल पॉलिसीकडून आपण देशाच्या पैशाच्या नियंत्रणाकडे वळूया. आणि इथे एंट्री होते भारतीय रिझर्व्ह बँकेची, म्हणजेच आपल्या RBIची. ती नेमकं काय करते? RBIला बँकांची बँक असंही म्हणतात. तिची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935 रोजी, म्हणजे ब्रिटिश काळात. पण एक अभिमानाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यानंतर CD देशमुख हे तिचे पहिले भारतीय गव्हर्नर बनले. तिचं मुख्य काम आहे देशातील व्याजदर ठरवून महागाई नियंत्रणात ठेवणं आणि अर्थव्यवस्थेला स्थैर्य देणं. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे रेपो रेट. रेपो रेट म्हणजे तो व्याजदर ज्यावर RBI इतर बँकांना कर्ज देते. सध्या तो 6.25% आहे. आता गंमत बघा, जेव्हा RBI हा दर वाढवते तेव्हा बँका आपल्याला महाग कर्ज देतात आणि जेव्हा कमी करते तेव्हा आपलं गृहकर्ज किंवा वाहन कर्ज स्वस्त होतं. थेट आपल्या खिशावर परिणाम. वा, आता एका शेवटच्या पण खूप मनोरंजक संकल्पनेकडे येऊया. एक विचार करा, मीठ कितीही महाग झालं, समजा 20 रुपयांऐवजी 40 रुपयांना मिळालं, तरी आपण ते गरजेपुरतंच खरेदी करतो. असं का होतं? हा खरंच खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आणि याचं उत्तर अर्थशास्त्राच्या एका महत्त्वाच्या संकल्पनेमध्ये दडलेलं आहे. ही संकल्पना आपल्याला सांगते की सर्व वस्तूंची मागणी सारखी नसते. ह्याला म्हणतात मागणीची लवचिकता, म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. मिठासारख्या गरजेच्या वस्तूंची मागणी अलवचिक, म्हणजे इनइलॅस्टिक असते.
म्हणजे किंमत कितीही वाढली तरी आपण ते गरजेपुरतंच विकत घेतो. या उलट चैनीच्या वस्तू जसे की महागडी गाडी यांची मागणी लवचिक म्हणजे इलॅस्टिक असते. किंमत थोडी जरी वाढली तरी मागणी खूप कमी होते. तर आज आपण GDP आणि NDP मधील फरक, नियोजन आयोगाकडून नीती आयोगापर्यंतचा प्रवास, GSTची ओळख आणि मागणीच्या लवचिकतेसारखे महत्त्वाचे मुद्दे समजून घेतले. आता वेळ आहे एका प्रश्नाची. पण प्रश्न विचारण्यापूर्वी एक ताजी माहिती. देशाच्या आर्थिक नियोजनात वित्त आयोगाची भूमिका खूप महत्त्वाची असते. सध्याच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पणगडिया आहेत. हे नाव लक्षात ठेवा. आणि आता आजचा प्रश्न. आपण आज RBI बद्दल बोललो, तर सांगा RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? आम्ही याच विश्लेषणात उत्तर दिलं आहे. जरा आठवून बघा आणि उत्तर खाली कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूयात. नमस्कार. जीवशास्त्राच्या एका अद्भुत आणि रहस्यमय जगात सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या शरीरापासून ते वनस्पतींच्या जीवनापर्यंत. चला तर मग काही आश्चर्यकारक प्रश्नांची उत्तरे शोधूया. खरंच आपलं शरीर म्हणजे एक अविश्वसनीय मशीन आहे. प्रत्येक सेकंदाला आपल्या नकळत लाखो प्रक्रिया आतमध्ये सुरू असतात. पण या गुंतागुंतीच्या मशीनबद्दल आपल्याला खरंच किती माहिती आहे? चला आज या विश्लेषणातून काही रहस्य उलगडून पाहूया. तर या प्रवासाची सुरुवात करूया आपल्या शरीरातल्या जीवनवाहिनी नदीपासून, म्हणजेच आपलं रक्त. ही लाल नदी आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत जीवन पोचवते. पण या प्रवासामागे काय रहस्य दडली आहेत? चला शोधूया. आपल्या शरीरात अब्जावधी लाल रक्तपेशी आहेत, ज्या सतत ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतात. पण कधी विचार केलाय का की या महत्त्वाच्या कामगारांचं आयुष्य तरी किती असतं? याचं उत्तर आहे फक्त 120 दिवस. हो, सरासरी 4 महिने. ह्यानंतर त्या मरतात आणि आपलं शरीर लगेचच नवीन ताज्या पेशी तयार करायला लागतं. ही एक अविरत चालणारी प्रक्रिया आहे, जी आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूपच आवश्यक आहे. आणि याच्याबद्दलची माहिती तर अजूनच इंटरेस्टिंग आहे. बघा, ह्या पेशी अस्थिमज्जेत म्हणजे बोन मॅरोमध्ये तयार होतात आणि प्लीहा म्हणजे स्प्लिनमध्ये नष्ट होतात. त्यांचा आकार द्विवक्राकार असतो, ज्यामुळे त्या बारीक रक्तवाहिन्यांमधूनही अगदी सहजपणे जाऊ शकतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट, त्यांना केंद्रक म्हणजे न्यूक्लियस नसतं. त्यामुळे काय होतं माहितीये? त्यांना ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी आतमध्ये जास्त जागा मिळते. काय भन्नाट डिझाईन आहे, नाही का? ओके, तर रक्त कसं काम करतं हे कळालं. पण हे रक्त संपूर्ण शरीरात फिरत राहतं ही कल्पनाच एकेकाळी क्रांतिकारक होती. तर प्रश्न असा आहे की या रक्ताभिसरण प्रक्रियेचा शोध लावण्याचा श्रेय कोणाला जातं? याचं श्रेय जातं महान शास्त्रज्ञ विल्यम हार्वे यांना. विचार करा, त्यांच्या आधी लोकांना वाटायचं की शरीर सतत नवीन रक्त तयार करतं आणि ते वापरलं जातं. पण हार्वे यांनीच सिद्ध केलं की नाही, रक्त एका बंद प्रणालीत सतत फिरत राहतं. आणि याच शोधामुळं आधुनिक वैद्यशास्त्राचा पाया रचला गेला. हा एक खराखुरा मैलाचा दगड होता. आता रक्ताच्या या नदीकडून आपण वळूया थेट शरीराच्या कंट्रोल रूमकडे, म्हणजेच आपल्या मेंदूकडे. आपण प्रत्येक क्षणी श्वास घेतो, अगदी झोपेत असताना सुद्धा. पण आपल्याला त्यावर कधीच विचार करावा लागत नाही. ही सगळी प्रक्रिया जणू काही ऑटो पायलटवर चालते. तर मग मेंदूचा कोणता भाग आहे जो आपला हा श्वास नियंत्रक आहे? तो भाग आहे मेडुला ऑब्लिंगेंटा. हा आपल्या मेंदूच्या अगदी मागच्या खालच्या बाजूला असतो आणि केवळ श्वासोच्छ्वासच नाही, तर हृदयाचे ठोके आणि रक्तदाब यांसारख्या अनेक जीवनावश्यक क्रिया तोच नियंत्रित करतो. खरं तर त्याच्यामुळेच आपलं शरीर 24 तास व्यवस्थित काम करत राहतं, जरी आपण त्याकडे लक्ष देत नसलो तरी. आपल्या शरीरात अनेक ग्रंथी असतात ज्या हार्मोन्स तयार करतात. पण या सगळ्या ग्रंथींच्या ऑर्केस्ट्राचा एक कंडक्टर आहे, एक मास्टर ग्रंथी, जी सगळ्यांना आदेश देते. कोणती आहे ती? ती आहे पीयूषिका ग्रंथी, म्हणजेच पिट्युटरी ग्लँड. तिला मास्टर ग्रंथी असं म्हणतात कारण ती शरीरातील वाढ, चयापचय आणि प्रजनन यांसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियांना सांभाळणाऱ्या इतर सगळ्या ग्रंथींना नियंत्रित करते. जणू काही ती आपल्या संपूर्ण शरीराची CEO आहे. ओके, तर आपल्या शरीराला चालण्यासाठी जसं इंधन लागतं, तसंच त्याला बाहेरच्या शत्रूंपासून धोकाही असतो. चला आता या इंधन आणि शत्रूंबद्दलच थोडं बोलूया. आता पचनक्रियेबद्दल बोलूया. विशेषतः लहान मुलांसाठी दूध हे मुख्य अन्न असतं, पण दूध पचवणं हे वाटतं तितकं सोपं नाहीये. यासाठी एका खास एन्झाईमची गरज असते. ते कोणतं बरं? त्या एन्झाईमचं नाव आहे रेनिन. हे विकर दुधातील केसिन नावाच्या प्रथिनाचं पचन करायला मदत करतं. आणि एक गंमत सांगायची म्हणजे जसं जसं आपलं वय वाढतं तसतसं आपल्या शरीरात रेनिनचं उत्पादन कमी होतं आणि म्हणूनच काही मोठ्या माणसांना दूध पचायला जड जातं.
बरं, हे झालं ऊर्जेबद्दल, पण शरीराला फक्त इंधनच नाही तर शत्रूंपासून संरक्षणही लागतं. चला आता काही सामान्य आजार आणि त्यांना कारणीभूत ठरणाऱ्या सूक्ष्म शत्रूंबद्दल जाणून घेऊया. या तक्त्यामध्ये बघा, आपल्याला स्पष्ट दिसतंय की आपले शत्रू किती वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. गोवर तो एका सूक्ष्म विषाणूमुळे म्हणजे व्हायरसमुळे होतो. मलेरियासाठी प्लाझ्मोडियम नावाचा एक जीव जबाबदार आहे, ज्याला एक विशिष्ट डास आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि कॉलेरा तो जीवाणूंमुळे म्हणजेच बॅक्टेरियामुळे पसरतो, जो दूषित पाणी आणि अन्नातून आपल्या शरीरात जातो. म्हणजे शत्रूला ओळखणं हे लढाई जिंकण्याचं पहिलं पाऊल आहे. चला आता मानवी शरीराच्या या गुंतागुंतीच्या जगातून बाहेर पडूया आणि वनस्पतींच्या शांत पण तितक्याच अद्भुत विश्वात प्रवेश करूया. आपण अन्नासाठी इतरांवर अवलंबून नसतो, पण निसर्गात काही जीव असे आहेत जे स्वतःचे शेफ आहेत. ते सूर्यप्रकाशाचा वापर करून स्वतःच्या जेवणाची निर्मिती स्वतःच करतात. या स्वावलंबी जीवांना शास्त्रीय भाषेत काय म्हणतात? त्यांना स्वयंपोषी म्हणजेच ऑटोट्रॉप्स म्हणतात. हिरव्या वनस्पती याचं सर्वोत्तम उदाहरण आहेत. त्या सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड वापरून स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात. खरं तर त्या पृथ्वीवरील जवळजवळ सर्व अन्न साखळ्यांचा पाया आहेत. त्यांच्याशिवाय आपलं अस्तित्वच शक्य नाही. आणि आता शेवटचा पण एक खूप महत्त्वाचा प्रश्न. वनस्पतींमध्ये 2 प्रमुख प्रक्रिया घडतात, प्रकाश संश्लेषण आणि श्वासोच्छ्वास. या दोन्हीमध्ये वायूंची देवाणघेवाण होते, पण त्या जवळपास एकमेकांच्या विरुद्ध आहेत. मग यात नेमका फरक तरी काय आहे? हा फरक इथे अगदी सोप्या पद्धतीने मांडला आहे. सोप्या शब्दांत सांगायचं तर प्रकाश संश्लेषण म्हणजे वनस्पतीचं जेवण बनवणं. यासाठी ते कार्बन डायऑक्साईड आत घेतं आणि ऑक्सिजन बाहेर टाकतं. याउलट श्वासोच्छ्वास म्हणजे बनवलेलं जेवण खाऊन ऊर्जा मिळवणं. यासाठी ते ऑक्सिजन आत घेतं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतं. दोन्ही प्रक्रिया वनस्पतींच्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक आहेत. तर मग आज आपण काय पाहिलं? आपल्या नसांमधील रक्ताच्या एका ठेंबापासून ते उंच झाडांच्या हिरव्या पानांपर्यंत जीवशास्त्राचा एकच धागा आपल्या सगळ्यांना जोडतो. आपण सर्व एका मोठ्या जिवंत प्रणालीचा भाग आहोत. आणि आता जाता जाता हा प्रश्न सगळ्यांसाठी आहे. जरा विचार करा, आपल्या स्वतःच्या शरीराबद्दलची अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला सर्वात जास्त आश्चर्यचकित करते? कदाचित आपल्या हृदयाचे न थांबणारे ठोके किंवा स्वप्न पाहण्याची क्षमता. आपलं उत्तर खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि या जीवशास्त्रीय प्रवासाचा भाग व्हा. नमस्कार. चला आज भौतिकशास्त्राच्या जगात एक मस्त चक्कर मारून येऊया. अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला कळणार आहेत. आपण ज्या जगात राहतो ना, ते काही अदृश्य नियमांवर चालतं असं म्हणतात. पण हे नियम आहेत तरी काय? कधी विचार केलाय? बिलकुल. आणि या नियमांना समजून घेण्यासाठी सुरुवात करूया एका अशा गोष्टीने जी आपल्याला रोज दिसते. प्रकाश. प्रकाशाचं जग जेवढं दिसतं त्यापेक्षा खूप जास्त अद्भुत आहे. अच्छा, प्रकाशाबद्दल बोलतोय तर एक प्रश्न आहे. आजकाल आपलं इंटरनेट इतकं फास्ट झालंय, अगदी सेकंदात सगळं डाउनलोड होतं. ह्यामागे सुद्धा भौतिकशास्त्राचाच काहीतरी खेळ आहे का? अगदी बरोबर. यामागे आहे प्रकाशाचे पूर्ण अंतर्गत परावर्तन किंवा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आपण ज्या ऑप्टिकल फायबर केबल्सबद्दल ऐकतो ना, त्या याच तत्वावर काम करतात. म्हणजे आपला डेटा अक्षरशः प्रकाशाच्या रूपात प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतो. अरे वा, म्हणजे डेटा प्रकाशाच्या वेगाने जातो? मग मला सांगा, हा प्रकाशाचा वेग असतो तरी किती? हा आकडा ऐकून तर तुम्ही थक्क व्हाल. प्रकाशाचा वेग आहे तब्बल 3 लाख किलोमीटर प्रति सेकंड. हो, एका सेकंदात. म्हणजे तुम्ही डोळ्याची पापणी लवण्याच्या आत प्रकाश पृथ्वीच्या अनेक फेऱ्या मारू शकतो. अविश्वसनीयच आहे. खरंच अविश्वसनीय वेग आहे हा. पण एक मिनिट, आपण जो प्रकाश बघतो तोच सगळा प्रकाश आहे का? की या पलीकडेही काही आहे जे आपल्याला दिसत नाही? अगदी बरोबर प्रश्न. नाही, आपण सर्व प्रकारचा प्रकाश नाही पाहू शकत. आपले डोळे फक्त एका छोट्याशा पट्टीतील प्रकाश पाहू शकतात, ज्याला आपण दृश्यमान प्रकाश म्हणतो. ह्याची तरंग लांबी म्हणजे वेव्हलेंग्थ साधारणपणे 400 ते 700 नॅनोमीटर इतकीच असते. याच्या पलीकडचा प्रकाश आपल्याला दिसत नाही. आणि हो, याच प्रकाशाची अजून एक गंमत आहे. तुम्ही पाहिलं असेल, पाण्यात चमचा ठेवला की तो वाकलेला दिसतो. हे का होतं? कारण जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो, म्हणजे हवेतून पाण्यात, तेव्हा तो थोडासा वाकतो. यालाच भौतिकशास्त्रात अपवर्तन किंवा रिफ्रॅक्शन म्हणतात. बरं, प्रकाशाबद्दल तर खूप बोललो. आता वळूया अशा नियमांकडे जे आपल्याला जमिनीवर घट्ट धरून ठेवतात.
हो, मी बोलतीये गती आणि गुरुत्वाकर्षणाच्या नियमांबद्दल. गुरुत्वाकर्षण म्हटलं की लगेच न्यूटन आणि ते सफरचंद आठवतं. तर त्या एका सफरचंदामुळे न्यूटन यांना नक्की कोणता मोठा शोध लागला? त्यांना गतीचे नियम सापडले. त्यातलाच एक महत्वाचा नियम म्हणजे जडत्वाचा नियम किंवा लॉ ऑफ इनर्शिया. हा नियम काय सांगतो तर एखादी वस्तू जर थांबलेली असेल तर ती थांबूनच राहील आणि जर ती सरळ रेषेत एकाच वेगाने जात असेल तर ती तशीच जात राहील, जोपर्यंत बाहेरून कोणी तिला धक्का देत नाही किंवा थांबवत नाही. ठीक आहे, गती आणि गुरुत्वाकर्षणानंतर आता बोलूया अशा 2 गोष्टींबद्दल ज्या आपल्याला दिसत नाहीत पण जाणवतात, म्हणजे ध्वनी आणि वीज अर्थात विद्युत प्रवाह. खूप मोठा फरक आहे. विचार करा, जेव्हा वीज चमकते तेव्हा आपल्याला प्रकाश आधी दिसतो आणि आवाज नंतर येतो, बरोबर? कारण प्रकाशाचा वेग आहे सेकंदाला तब्बल 3 लाख किलोमीटर्स, तर ध्वनीचा वेग आहे फक्त 344 मीटर प्रति सेकंड. जमीन आसमानाचा फरक आहे. आणि विजेबद्दल बोलायचं झालं तर मायकल फॅरेडे नावाच्या शास्त्रज्ञाचं नाव नेहमी घेतलं जातं. त्यांचं नेमकं योगदान काय होतं? फॅरेडे यांनी आपल्याला विद्युत अपघटनाचा नियम दिला. आता हा शब्द थोडा अवघड वाटेल, पण गोष्ट सोपी आहे. या नियमामुळे हे कळतं की विजेच्या प्रवाहामुळे एखाद्या रासायनिक क्रियेत किती पदार्थ तयार होईल किंवा वेगळा होईल. सोप्या शब्दात सांगायचं तर तुम्ही जेवढी जास्त वीज वापराल तेवढा मोठा रासायनिक बदल घडून आणाल. हे सगळे नियम आणि शोध खरंच कमाल आहेत. पण हे शोध लागले कसे? तर यामागे आहेत काही महान वैज्ञानिक. चला थोडंसं त्यांच्याबद्दलही जाणून घेऊया. सुरुवात करूया गॅलिलिओ गॅलिली यांच्यापासून. त्यांनी दुर्बिणीमध्ये सुधारणा करून ती आकाशाकडे वळवली आणि काय आश्चर्य, त्यांना गुरुग्रहाभोवती फिरणारे चंद्र दिसले. या शोधामुळे त्यांनी पृथ्वी नाही तर सूर्य विश्वाच्या केंद्रस्थानी आहे या विचाराला पाठिंबा दिला. एक प्रकारे त्यांनी ब्रह्मांडाकडे बघण्याची आपली नजरच बदलून टाकली. त्यानंतर येतात सर आयझॅक न्यूटन. आपण त्यांच्याबद्दल आधीच बोललो. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आणि गतीचे ते 3 प्रसिद्ध नियम, हे सगळं त्यांनी जगाला दिलंय. खरं तर त्यांनीच आधुनिक भौतिकशास्त्राचा पाया रचला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि मग येतात अल्बर्ट आइन्स्टाईन, 20व्या शतकातले एक महान वैज्ञानिक. त्यांनी सापेक्षता सिद्धांत मांडला आणि अवकाश म्हणजे स्पेस आणि वेळ म्हणजे टाईम यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलला. त्यांचं E=mc² हे सूत्र तर सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांच्या याच अतुलनीय कार्यासाठी त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. वाह, काय जबरदस्त सफर होती ही, प्रकाशाच्या वेगापासून ते आइन्स्टाईनच्या सिद्धांतापर्यंत. आता ऐकणाऱ्यांसाठी एक प्रश्न आहे. या सगळ्या शोधांपैकी कोणता शोध सर्वात महत्त्वाचा वाटतो आणि का? तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की वाचायला आवडतील. नमस्कार मंडळी, परीक्षा जवळ आलीये आणि मराठी व्याकरणाची रिव्हिजन करायची आहे. अहो, मग तुम्ही अगदी बरोबर ठिकाणी आला आहात. चला फटाफट एक जबरदस्त उजळणी करूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आपण 5 महत्त्वाच्या टॉपिक्सना हात घालणार आहोत. यात आहेत विरामचिन्हे, काळ, वाक्यांचे प्रकार, मग सर्वनाम आणि प्रयोग, आणि शेवटी शब्दसंग्रह. चला तर मग तयार रहा. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टॉपिकपासून, विरामचिन्हे आणि त्यांचा योग्य वापर. ओके, तर पहिला प्रश्न. विचार करा, आपण बोलता बोलता थांबतो किंवा काहीतरी समजावून सांगायला लागतो, तेव्हा लिहिताना कुठलं चिन्ह वापरतात? आणि याचं बरोबर उत्तर आहे अपसरण चिन्ह. यालाच आपण डॅश असंही म्हणतो. हा नियम अगदी सोपा आहे पण तितकाच महत्त्वाचा. म्हणजे बघा, जेव्हा तुमची विचारांची लिंक तुटते किंवा तुम्हाला एखाद्या शब्दाबद्दल एक्स्ट्रा माहिती द्यायची असते, तेव्हा हे अपसरण चिन्ह वापरलं जातं. जसं की तो आला पण खूप उशिरा. आता इथे बघा, सारख्या दिसणाऱ्या चिन्हांमध्ये खूप जण गोंधळतात. हे टेबल सगळा गोंधळ दूर करेल. लक्षात घ्या, संयोग चिन्ह म्हणजे हायफन हे आई वडील सारखे शब्द जोडतं. तर आपलं अपसरण चिन्ह म्हणजे डॅश स्पष्टीकरणासाठी वापरतात आणि अपूर्ण विराम म्हणजे कोलन एखादी लिस्ट किंवा तपशील देण्यासाठी असतो. सोप्पा आहे नाही का? चला आता पुढच्या महत्त्वाच्या टॉपिककडे वळूया आणि तो आहे काळ. क्रियापदाचं रूप वेळेनुसार कसं बदलतं ते पाहू. आता हे वाक्य बघा, मी रोज काम करत जाईल. हे असं वाक्य आहे जे हमखास परीक्षेत विचारलं जातं. तर मग सांगा, मी रोज काम करत जाईल हा नेमका कोणता काळ आहे? इथे क्रिया भविष्यात रोज घडणार आहे हे तर कळतंय.
अगदी बरोबर. हा आहे रीती भविष्यकाळ, म्हणजे भविष्यातली सवय किंवा रीत दाखवणारा काळ. आणि हा रीतिकाळ ओळखायचा कसा? त्याची एक सोपी ट्रिक आहे. वाक्यात जर नेहमी घडणारी क्रिया किंवा सवय सांगितली असेल आणि क्रियापदाला त जाईल किंवा त राहील असं काहीतरी जोडलेलं दिसलं की डोळे झाकून समजून जा, हा रीती भविष्यकाळ आहे. परीक्षेच्या वेळेस टेन्शनमध्ये काळ ओळखायचा असेल ना, तर ही 2 स्टेपची ट्रिक लक्षातच ठेवा. पहिलं म्हणजे क्रियापद मोजा. एकच असेल तर साधा काळ, आणि जर संयुक्त असेल तर डायरेक्ट दुसऱ्या स्टेपवर या, म्हणजे प्रत्यय तपासा. त जाईल दिसलं की झालं. ओके, काळ तर समजले. आता बघूया की ही क्रियापदं वापरून वाक्यांचे वेगवेगळे प्रकार कसे तयार होतात. या दोघांचा फरक अगदी साधा आहे. बघा, केवल वाक्य म्हणजे ज्यात एकच मुख्य क्रिया असते, एकच विचार. उदाहरणार्थ, तो शाळेत जातो, झालं. पण संयुक्त वाक्य म्हणजे जिथे 2 स्वतंत्र वाक्य एकत्र जोडलेली असतात, जसं की तो शाळेत जातो आणि अभ्यास करतो. आता येतो एक असा टॉपिक जो अनेकांना थोडा कठीण वाटतो, तो म्हणजे सर्वनाम आणि प्रयोग. हे वाक्य नीट बघा. मातेने मुलाला चालवावे. यातला प्रयोग ओळखायचा आहे. थोडं ट्रिकी वाटू शकतं, पण नियम माहीत असेल तर सोपं आहे. याचं उत्तर आहे सकर्मक भावे प्रयोग. आता हे सकर्मक का? कारण वाक्यात मुलाला हे कर्म आहे. आणि भावे का? कारण क्रियापद कर्ता किंवा कर्मानुसार बदलत नाही, ते न्यूट्रल राहतं. आणि भावे प्रयोग ओळखण्याची एक जबरदस्त खूण सांगतो. वाक्यातल्या कर्त्याला आणि कर्माला, म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट, या दोघांनाही जर प्रत्यय लागलेला असेल, जसं इथे मातेने आणि मुलाला आहे, तर तो 99% भावे प्रयोग असतो. ही ट्रिक लक्षातच ठेवा. आणि हो, एक छोटासा पण महत्वाचा बोनस, ही आहेत मराठीतली 9 मूळ सर्वनामं. मी, तू, तो, ही सगळी. हे बेसिक्स आहेत, पण प्रयोग आणि विभक्तीचे सगळे नियम याच 9 शब्दांभोवती फिरतात. चला, आता आपल्या या फटाफट उजळणीच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, आणि तो आहे शब्दसंग्रह, म्हणजेच व्होकॅब्युलरी. बघूया समानार्थी शब्दांची तयारी कशी आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. पांढरा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर, उत्तर आहे शुभ्र. पण फक्त शुभ्र लक्षात ठेवून चालणार नाही. धवल आणि गौर हे शब्दही लक्षात ठेवा. कधीकधी पर्यायांमध्ये हे शब्द दिले जातात. ओके, तर आपली उजळणी तर झाली, पण आता खरी परीक्षा तुमची आहे. हे वाक्य बघा. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. आता आपण जे काही शिकलो त्याचा वापर करून ह्या वाक्याचा प्रकार ओळखा आणि तुमचं उत्तर खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा. बघूया किती जणांना बरोबर ओळखता येतंय. नमस्कार. कधी विचार केलाय की आपण वापरतो त्या संगणकाच्या आत नक्की काय चालतं? चला तर मग आज आपण एका मस्त सफरीवर जाऊया आणि कॉम्प्युटरच्या आत दडलेल्या या जगात डोकावून बघूया, तेही अगदी सोप्या शब्दांत. कल्पना करा, आपण कीबोर्डवर फक्त एक बटन दाबतो किंवा माऊसने एक क्लिक करतो आणि बघा, स्क्रीनवर जादू होते. पण त्या एका सेकंदाच्या आत, त्या मशीनच्या आत नेमकं काय घडतं? हो, बरोबर, हाच प्रश्न आहे जिथून आपली आजची सफर सुरू होतीये. चला तर मग सगळ्यात आधी भेटूया कम्प्युटरच्या कंट्रोल रूमला, म्हणजे थेट त्याच्या सगळ्यात महत्वाच्या भागाला. तर हा आहे तो CPU, म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. आता याला कम्प्युटरचा ब्रेन का म्हणतात? अगदी सोपं आहे. जसं आपलं डोकं, आपला मेंदू आपल्या सगळ्या शरीराला कंट्रोल करतो ना, अगदी तसंच हा CPU कम्प्युटरच्या प्रत्येक कामावर लक्ष ठेवतो आणि आपण दिलेल्या सगळ्या सूचना पार पाडतो. आता या ब्रेनमध्ये एक असा भाग आहे जो खूपच हुशार आहे. त्याचं नाव आहे ALU, अरिथमॅटिक लॉजिक युनिट. ह्याचं काम काय? तर सगळी गणितं आणि तुलना करणं. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा CPUच्या आतला एक सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे, जो फटाफट सगळी आकडेमोड करतो. बरं, ब्रेन आणि त्याचा कॅल्क्युलेटर तर समजला, पण हा कम्प्युटर एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात कसा ठेवतो? त्यासाठी आपल्याला त्याच्या मेमरीचे, म्हणजे स्मृतीचे 2 महत्वाचे प्रकार बघावे लागतील. तर हे आहेत ते 2 प्रकार, रॅम आणि रॉम. बघा, रॅम म्हणजे काय? तर एक प्रकारची तात्पुरती मेमरी. समजा जसं आपलं कामाचं टेबल. जोवर आपण काम करतोय तोवर त्यावर कागदपत्र पसरलेली असतात. काम झालं की टेबल साफ. तसंच कॉम्प्युटर बंद झाला की रॅममधली माहिती गेलीच म्हणून समजा. पण रॉम मात्र याच्या अगदी उलट आहे. ती आहे कायमची मेमरी. तिच्यात कॉम्प्युटर चालू करायच्या सूचना कायमच्या लिहून ठेवलेल्या असतात. त्या कधीच पुसल्या जात नाहीत. पण ही जी माहिती आहे ती मोजतात कशी? तर याचं सगळ्यात छोटं एकक आहे बिट. आता असे 8 बिट एकत्र आले की बनतो 1 बाईट.
आणि इथून पुढे खरी गंमत सुरू होते, कारण प्रत्येक पुढचं एकक जसं की किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट आणि टेराबाईट हे आधीच्या एककाचं 1024 पट मोठं असतं. कमाल आहे ना? आपण कॉम्प्युटरचे सगळे भाग तर पाहिले, पण या सगळ्यांना एकत्र बांधून त्यांच्याकडून काम करून घेणारी एक शक्ती आहे. ती शक्ती म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम. खरं तर हा त्या मशीनचा आत्माच आहे. खरं तर आपण सगळेच रोज कोणत्या ना कोणत्या ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करत असतो. अगदी आपल्या लॅपटॉपवरची विंडोज किंवा मॅक ओएस असो किंवा आपल्या मोबाईलमधली अँड्रॉइड असो, ही सगळी ऑपरेटिंग सिस्टमचीच उदाहरणं आहेत जी आपल्याला त्या मशीनशी जोडतात. अच्छा, आता आपण कम्प्युटरशी बोलतो कसं, म्हणजे संवाद कसा साधतो? हे बघा, हे अगदी आपल्या पिठाच्या चक्कीसारखं आहे. आपण चक्कीत धान्य टाकतो, ते झालं इनपुट. मग त्यावर प्रक्रिया होते आणि बाहेर पीठ येतं, ते झालं आउटपुट. अगदी तसंच कीबोर्ड आणि माऊसने आपण सूचना आत देतो, तो इनपुट, आणि मॉनिटर किंवा प्रिंटरवर जे दिसतं तो आउटपुट. ऐकीने सोपं? आपला कॉम्प्युटर काही एकटा नाहीये. तो जोडलेला आहे एका प्रचंड मोठ्या जाळ्याशी, माहितीच्या महासागराशी, ज्याला आपण म्हणतो इंटरनेट. चला बघूया ही जोडणी होते तरी कशी. तर ही कमाल होते मोडेममुळे. मोडेम म्हणजे एक छोटासा डबा जो आपल्या कॉम्प्युटरला टेलिफोन लाईन किंवा केबलने थेट इंटरनेटच्या दुनियेत घेऊन जातो. हाच तो दुवा आहे, तो पूल आहे, जो आपल्याला या माहितीच्या जगात प्रवेश देतो. आणि आपण जेव्हा इंटरनेटवर काहीही बघतो तेव्हा पडद्यामागे HTTP नावाचं एक प्रोटोकॉल काम करत असतो. इथे एक छोटीशी पण महत्वाची टेक्निकल गोष्ट आहे. या HTTPचा डिफॉल्ट पोर्ट नंबर असतो 80. ही माहिती अनेक परीक्षांसाठी महत्वाची ठरू शकते, त्यामुळे लक्षात ठेवा. इंटरनेटचं जग जेवढं मोठं आहे तेवढेच तिथे धोके पण आहेत, त्यामुळे सुरक्षित राहणं खूप खूप महत्वाचं आहे. चला आपल्या या सफरीच्या शेवटच्या टप्प्यात एका अशाच धोक्याबद्दल बोलूया. ट्रोजन हॉर्स हे नाव ऐकलंय का कधी? हा काही साधासुधा व्हायरस नाही, हा खूप धूर्त असतो. तो काय करतो तर एखाद्या चांगल्या कामाच्या सॉफ्टवेअरचं सोंग घेऊन येतो. आपल्याला वाटतं की आपण काहीतरी उपयोगी डाउनलोड करतोय, पण त्याच्या आत हा व्हायरस लपलेला असतो. आणि एकदा का तो आत शिरला की मग तो आपल्या कॉम्प्युटरचं मोठं नुकसान करू शकतो. तर मग या सगळ्या सफरीमधून आपण काय शिकलो? सार इतकाच की कम्प्युटरचे जे मूलभूत घटक आहेत ना, ते समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. अगदी CPUच्या कामापासून ते रॅम आणि रॉम मधल्या त्या छोट्याशा फरकापर्यंत. ह्या बेसिक गोष्टी कळल्या की तंत्रज्ञान वापरणं अजून सोपं आणि प्रभावी होतं. चला आजची ही सफर इथेच संपली. पण थांबायच्या आधी एक छोटासा प्रश्न. रोजच्या कामात सगळ्यात जास्त उपयोगी पडणारा आवडता कम्प्युटर शॉर्टकट कोणता आहे? खाली कमेंट्समध्ये नक्की लिहून सांगा. भेटूया लवकरच एका नव्या विषयासोबत. नमस्कार. 2025 आणि 2026 मधल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींच्या एका झंझावती फेरफटक्यासाठी तयार व्हा. आपण अजिबात वेळ घालवणार नाहीयोत. चला तर मग थेट सुरुवातच करूया एका जबरदस्त बातमीने. क्रिकेट. तर सांगा 2026च्या T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताने कोणाला हरवलं? अगदी बरोबर, न्यूझीलंड. आणि काय मॅच होती ती. अक्षरशः शेवटच्या बॉलपर्यंत श्वास रोखून धरायला लावणारी. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममधलं वातावरण तर विचारूच नका. एकदम विजेसारखं भारलेलं होतं. ओके, तर क्रिकेटच्या मैदानावरून आता थेट जाऊया पुरस्कारांच्या चमचमत्या दुनियेत. बघूया यावर्षी मनोरंजन क्षेत्रात कोणी बाजी मारलीये. तुम्हाला माहितीये का, यावर्षी ऑस्करच्या इतिहासात एक खूप मोठा बदल झाला. 98व्या अकॅडमी अवॉर्ड्समध्ये एक अगदी नवीन कॅटेगरी सुरू करण्यात आली. कोणती होती ती? सर्वोत्तम कास्टिंग. अगदी बरोबर. म्हणजे बघा, सिनेमासाठी योग्य कलाकार निवडण्याचं जे अत्यंत महत्त्वाचं काम आहे त्याला अखेर ऑस्करने ओळख दिली. हा खरंच खूप मोठा आणि स्वागतार्ह बदल आहे, नाही का? मग या ऐतिहासिक रात्री असा कोणता चित्रपट होता ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं, म्हणजे सगळ्यात जास्त अवॉर्ड्स जिंकले? तो सिनेमा होता वन बॅटल आफ्टर अनादर. या सिनेमाने तब्बल 6 ऑस्कर जिंकून अक्षरशः धुमाकूळ घातला. खरंच एक अविश्वसनीय कामगिरी होती ही. आणि ते 6 पुरस्कार म्हणजे काही असे तसे नव्हते. वन बॅटल आफ्टर अनादरने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सर्वोच्च मान मिळवला, तर लुडविग गोरन्सन यांनी आपल्या अप्रतिम संगीतासाठी आणखी एक ऑस्कर जिंकला. पण ही रात्र फक्त एकाच चित्रपटाची नव्हती. नॉर्वेच्या सेंटिमेंटल व्हॅल्यूने बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला आणि द गर्ल क्राईड अवतार फायर हा सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट ठरला. चला, ऑस्करच्या ग्लॅमरस दुनियेतून आता आपण थेट जागतिक राजकारणाच्या पटावर येऊया. बघूया आंतरराष्ट्रीय स्तरावर काय महत्त्वाचं घडलंय. जागतिक स्तरावर भारताचं स्थान नक्की कुठे आहे? चला, काही महत्त्वाच्या रिपोर्ट्सवर एक नजर टाकूया. तर बघा,
हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार भारतीय पासपोर्ट 80व्या क्रमांकावर आहे आणि सिंगापूर पहिल्या. दुसरीकडे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 मध्ये भारत 118व्या स्थानी आहे. म्हणजे या दोन्ही बाबतीत आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. आता वळूया संरक्षण क्षेत्राकडे. भारताच्या मेक इन इंडियाला एक मोठं यश मिळालं. असं कोणतं राष्ट्र आहे ज्यांनी भारताकडून आपलं ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज मिसाईल खरेदी करायचं ठरवलं? हो, उत्तर आहे इंडोनेशिया. भारताच्या संरक्षण निर्यातीसाठी हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आहे. भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले संबंध आणखी मजबूत करतोय. सी ड्रॅगन 2026 या सरावाने पॅसिफिक महासागरात मित्र देशांच्या नौदलांना एकत्र आणलं. डस्लिक सरावाने भारत आणि उझबेकिस्तानमधलं लष्करी सहकार्य वाढवलं. आणि जेव्हा म्यानमारवर भूकंपाचं संकट आलं तेव्हा ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत मदतीसाठी सगळ्यात आधी भारतच धावून गेला. चला आता देशांतर्गत घडामोडींवर नजर टाकूया. आपल्या भारतात काय काय नवी आणि रंजक प्रगती होतीये याचा एक आढावा घेऊया. देशातल्या अन्न व्यावसायिकांना चालना देण्यासाठी आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस वाढवण्यासाठी FSSAIने एक खूप मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला. काय होता तो? आजीवन वैधता. म्हणजे आता फूड बिझनेसवाल्यांना सारखं लायसन्स रिन्यू करण्याच्या त्रासातून सुटका मिळाली आहे. हा खरंच एक खूप मोठा दिलासा आहे. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. गुजरात 500 गावांना नैसर्गिक शेती क्लस्टरमध्ये बदलून एक नवी हरित क्रांती करतोय. ओडिशामध्ये कुसुमपूर हे CSIRच्या मदतीने राज्याचं पहिलं स्मार्ट विलेज बनलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जपानने जगातल्या पहिल्या व्यावसायिक स्टेम सेल थेरपीला मंजुरी दिलीय. आणि आपल्या देशात नीती आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन वाढवण्यासाठी टाटा इलेक्ट्रॉनिक्ससोबत हातमिळवणी केलीय. आणि आता शेवटच्या टप्प्यात 2026 मध्ये काही महत्त्वाच्या पदांवर कोण नवीन व्यक्ती आल्या ज्यांचा देशावर आणि जगावर मोठा प्रभाव पडणार आहे त्यावर एक नजर टाकूया. तर बघा, सत्ता आणि अधिकाराच्या वर्तुळात मोठे बदल झालेत. न्यायमूर्ती BR गवई यांनी भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. दिनेश माहेश्वरी 23व्या विधी आयोगाचे अध्यक्ष झाले. इराणमध्ये मोजतबा खामेनी नवे सर्वोच्च नेते म्हणून समोर आले. आणि भारतात राहुल भाटिया यांनी इंडिगोचे अंतरिम CEO म्हणून सूत्रे हाती घेतली. तर हा होता या वर्षाचा एक वेगवान आढावा. पण थांबण्यापूर्वी तुमच्यासाठी एक शेवटचा प्रश्न आहे. केंद्र सरकारने लघु जलविद्युत विकास योजनेला मुदतवाढ दिलीये, ज्यामुळे स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन मिळेल. तर प्रश्न असा आहे की ही योजना आता कोणत्या आर्थिक वर्षापर्यंत वैध आहे? तुमचं उत्तर आम्हाला खाली कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. नमस्कार मंडळी. आपल्या आजूबाजूला अगदी रोजच्या जगण्यात एक वेगळंच रसायनशास्त्र दडलेलं आहे. चला आज त्याचीच एक मजेशीर प्रश्नमंजुषा खेळूया. तयार आहात? चला तर मग सुरुवात करूया. तर आपल्या प्रश्नमंजुषेची पहिली फेरी ही फेरी आहे वायूंबद्दल. हो, तेच वायू जे आपल्या आजूबाजूला आहेत पण दिसत नाहीत. काही निष्क्रिय तर काही विषारी. ठीक आहे, तर पहिला प्रश्न, असा कोणता वायू आहे जो स्ट्रेंजर गॅस म्हणजेच अनोळखी वायू म्हणून ओळखला जातो? काय वाटतं? थोडा विचार करा. उत्तर आहे झेनॉन. आता याला अनोळखी का म्हणतात यामागे एक गंमत आहे. याचं नाव आलंय एका ग्रीक शब्दावरून, झेनॉस. आणि झेनॉसचा अर्थच होतो अनोळखी किंवा परदेशी. म्हणजे बघा, नावावरूनच सगळं काही कळतंय. बरं, झेनॉन हा एक निष्क्रिय वायू आहे, म्हणजे नोबल गॅस. मग पुढचा प्रश्न ह्याच नोबल गॅसच्या फॅमिलीबद्दल आहे. हेलियम, निऑन आणि ऑक्सिजन ह्या तिघांपैकी कोण आहे जे या कुटुंबाचा भाग नाही? आणि याचं अगदी सोपं उत्तर आहे ऑक्सिजन. ज्याने हे ओळखलं अगदी बरोबर. आता असं का? तर बघा, हेलियम, निऑन सारखे जे नोबल वायू आहेत ना, त्यांची बाहेरची इलेक्ट्रॉनची जागा पूर्ण भरलेली असते. त्यामुळे ते एकदम शांत, स्थिर असतात. त्यांना दुसऱ्या कुणाशी अभिक्रिया करायची गरजच नसते. पण ऑक्सिजनचं तसं नाही. त्याला 2 इलेक्ट्रॉन हवे असतात. त्यामुळे तो खूप क्रियाशील असतो. म्हणूनच तो या रॉयल फॅमिलीचा भाग नाहीये. चला आता एका धोकादायक वायूबद्दल बोलूया. विचार करा, जेव्हा गाडीतून धूर येतो किंवा घरात काहीतरी अपूर्ण जळतं तेव्हा एक विषारी वायू तयार होतो. कोणता आहे तो? या फरकावर एक नजर टाकूया. जेव्हा ज्वलनासाठी भरपूर ऑक्सिजन मिळतो तेव्हा तयार होतो कार्बन डायऑक्साईड, जो तुलनेने कमी हानिकारक आहे. पण जेव्हा ऑक्सिजन अपुरा पडतो तेव्हा तयार होतो कार्बन मोनॉक्साईड. आणि हा वायू अत्यंत विषारी आणि धोकादायक असतो. म्हणूनच वाहनांची वेळोवेळी तपासणी करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. आपल्या घरातल्या AC आणि फ्रीजमधून एक हरित गृहवायू म्हणजे ग्रीन हाऊस गॅस बाहेर पडतो,
जो पर्यावरणासाठी चांगला नाही. कोणता आहे तो? याचं उत्तर आहे क्लोरोफ्लोरोकार्बन्स, ज्यांना आपण शॉर्टमध्ये CFCs म्हणतो. हे जुन्या AC आणि फ्रीजमध्ये वापरल्या जाणाऱ्या फ्रेऑन नावाच्या वायूमुळे बाहेर पडतात. हा वायू थंडावा निर्माण करायला मदत करतो, पण पर्यावरणासाठी मात्र घातक ठरतो. चला, फेरी क्रमांक 2. ही फेरी आहे धातूंबद्दल आणि त्यांच्या जादुई गुणधर्मांबद्दल. एकदम सोपा, घरातला प्रश्न. आपल्या स्वयंपाकघरात जी स्टीलची भांडी असतात ती गंजत नाहीत, म्हणजे ती स्टेनलेस असतात. तर स्टीलला स्टेनलेस बनवण्यासाठी त्यात असं काय मिसळलं जातं? उत्तर आहे क्रोमियम. गंमत म्हणजे क्रोमियम हवेतल्या ऑक्सिजनच्या मदतीने स्वतःभोवती एक न दिसणारा संरक्षक थर तयार करतो आणि हाच थर स्टीलला गंजण्यापासून वाचवतो. आता जरा फटाक्यांकडे वळूया. आकाशात जेव्हा फटाके फुटतात तेव्हा तो जो चमकदार हिरवा रंग दिसतो तो नक्की कोणत्या रसायनामुळे तयार होतो? तो हिरवा रंग येतो बेरियम क्लोराईडमुळे. बरं, फटाक्यांचं तर झालं, पण हिरव्या रंगाच्या काचेच्या बाटल्या आठवतायत का? त्या काचेला तो हिरवा रंग कशामुळे येतो? बेरियम क्लोराईडमुळेच का? नाही, इथे उत्तर वेगळं आहे. काचेला हिरवा रंग मिळतो आयॉन ऑक्साईडमुळे. म्हणजे बघा, रंग एकच, पण तो तयार करणारी रसायनं किती वेगवेगळी आहेत. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि तिसऱ्या फेरीकडे. ही फेरी आहे रासायनिक अभिक्रिया आणि रूपांतरणाबद्दल. आपण देवघरात कापूर लावतो किंवा कपड्यांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवतो. काही दिवसांनी त्या दिसेनाशा होतात. त्या कुठे जातात? त्या प्रक्रियेला काय म्हणतात, जिथे घनपदार्थ वितळत नाही तर थेट वायू बनून उडून जातो? या प्रक्रियेचं नाव आहे संप्लवन, इंग्रजीमध्ये सब्लिमेशन. यात गंमत अशी होते की घनपदार्थ द्रव अवस्थेत जातच नाही, तो उष्णतेमुळे थेट वायू अवस्थेत जातो. म्हणूनच कापूर किंवा डांबराची गोळी हळूहळू नाहीशी झाल्यासारखी वाटते. आता एका प्रचंड शक्तिशाली संकल्पनेबद्दल बोलूया. अणुबॉम्बची जी अफाट विनाशकारी ऊर्जा आहे ती कोणत्या वैज्ञानिक तत्वावर आधारित आहे? हे तत्व आहे केंद्रकीय विखंडन किंवा न्यूक्लिअर फिशन. सोप्या भाषेत सांगायचं तर यात एका मोठ्या अणूच्या केंद्रकाचे 2 लहान भागांमध्ये तुकडे केले जातात आणि या प्रक्रियेत इतकी प्रचंड ऊर्जा बाहेर पडते की तिचे परिणाम विनाशकारी असतात. तर ही होती आपली रसायनशास्त्राची सफर. आता एक शेवटचा प्रश्न. आज आपण जी सगळी उदाहरणं पाहिली त्यातलं रोजच्या जगण्यात दडलेलं असं कोणतं रसायनशास्त्र आहे जे ऐकून सर्वात जास्त आश्चर्य वाटलं? स्टेनलेस स्टीलचं, फटाक्यांच्या रंगांचं की कापराचं नाहीसं होणं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. कधी विचार केलाय की एक पुस्तक, फक्त एक पुस्तक, 1 अब्जाहून अधिक लोकांच्या देशाचं भवितव्य कसं ठरवू शकतं? नाही, ही कुठली जादूची गोष्ट नाहीये. हे आहे आपल्या देशाचं नियमपुस्तक. आपण बोलतोय भारतीय राज्यघटनेबद्दल. याला एक रेखाचित्र किंवा ब्लूप्रिंट म्हटलंय. पण हे रेखाचित्र नेमकं काय बनवतं? हे बनवतं आपल्या लोकशाहीची संपूर्ण रचना. आणि ही रचना 3 भक्कम खांबांवर उभी आहे. हे 3 स्तंभ म्हणजे एक प्रकारची चेक्स अँड बॅलन्सेसची सिस्टम आहे. म्हणजे बघा, कायदेमंडळ कायदे तयार करतं, कार्यकारी मंडळ म्हणजे आपलं सरकार ते कायदे लागू करतं आणि या सगळ्यावर लक्ष ठेवायला आहे न्यायव्यवस्था, जी हे बघते की सगळं काही घटनेच्या चौकटीतच होतंय. चला तर बघ, सुरुवात करूया कायदेमंडळापासून, देशाच्या त्या इंजिन रूमपासून जिथे आपल्या सगळ्यांसाठी कायदे तयार होतात. तर संसद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? दिल्लीतली ती भव्य इमारत, बरोबर? पण गंमत म्हणजे राज्यघटनेनुसार संसद फक्त एक इमारत नाहीये. खरं तर ती 3 महत्त्वाच्या घटकांनी मिळून बनलेली एक टीम आहे. या टीममधले पहिले आणि सर्वात महत्त्वाचे सदस्य म्हणजे देशाचे प्रमुख म्हणजेच राष्ट्रपती. कलम 52 नुसार हे पद भारताचं सर्वोच्च घटनात्मक पद आहे. आणि मग येतात 2 सभागृह, लोकसभा आणि राज्यसभा. आणि कलम 79 अगदी स्पष्टपणे सांगतं की हे तिघे मिळूनच म्हणजे राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा भारताची संसद बनते. आणि इथेच बघा किती सुंदर संतुलन साधलं आहे. एकीकडे आहे लोकसभा, जे थेट लोकांचा आवाज आहे, आणि दुसरीकडे आहे राज्यसभा, जी राज्यांचा प्रतिनिधित्व करते. एक तात्पुरतं सभागृह आहे तर दुसरं स्थायी. आता एक प्रश्न पडतो की राष्ट्रपती संसदेचा भाग आहेत, पण ते राष्ट्रप्रमुख सुद्धा आहेत. याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ असा आहे की राष्ट्रपती एक खूप महत्त्वाची दुहेरी भूमिका निभावतात. ते संपूर्ण देशाचे घटनात्मक प्रमुख आहेतच, पण त्याचवेळी कायदे बनवण्याच्या प्रक्रियेतही त्यांचं स्थान तितकंच महत्त्वाचं आहे. बरं,
एवढे कायदे बनवले, अधिकार दिले, पण हे सगळं नियमाप्रमाणे चाललंय की नाही हे कोण बघणार? ही पवित्र जबाबदारी आहे आपल्या न्यायव्यवस्थेची, जी राज्यघटनेची संरक्षक आहे आणि आपल्या सगळ्यांच्या हक्कांची रक्षक सुद्धा. भारतातली न्यायव्यवस्था ही एका पिरामिडसारखी आहे, म्हणजे एकच आणि एकात्मिक व्यवस्था, ज्यात सर्वात खालच्या न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत एक स्पष्ट रचना आहे. या पिरामिडच्या अगदी शिखरावर आहे आपलं सर्वोच्च न्यायालय, जे कलम 124 अंतर्गत नवी दिल्ली येथे स्थापित आहे. आणि त्याच्या खाली येतात राज्यांची उच्च न्यायालयं. कलम 214 नुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असणं बंधनकारक आहे. आज भारतात एकूण 25 उच्च न्यायालये आहेत. आणि उच्च न्यायालयांकडे एक जबरदस्त ताकद आहे, ती म्हणजे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्याची. यासाठी ते रिट्स म्हणजे विशेष न्यायालयीन आदेश जारी करू शकतात. म्हणजे कोणाच्याही हक्कांचं उल्लंघन झालं तर थेट उच्च न्यायालयात दाद मागता येते. पण एक प्रश्न उडतोच, जग इतक्या झपाट्याने बदलतंय, मग ही नियमपुस्तिका काळानुसार बदलू शकते का? हो, नक्कीच. आणि म्हणूनच आपल्या राज्यघटनेला एक जिवंत दस्तऐवज म्हणतात. आपण जसं मोबाईलचं सॉफ्टवेअर अपडेट करतो ना, अगदी तसंच राज्यघटनेलाही काळानुसार अपडेट करता येतं. आणि याच अपडेट्सना आपण घटना दुरुस्ती म्हणतो. यातलीच एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची दुरुस्ती म्हणजे 1976ची 42वी घटना दुरुस्ती. ही इतकी मोठी होती की तिला अनेकदा मिनी राज्यघटना असंच म्हणतात. पण गोष्ट इथेच थांबत नाही. इतरही महत्त्वाच्या दुरुस्त्या झाल्या, जसं की 44व्या दुरुस्तीने मालमत्तेच्या हक्काचं स्वरूप बदललं, 69व्या दुरुस्तीने दिल्लीला विशेष दर्जा दिला आणि 73व्या दुरुस्तीने तर ग्रामीण भारताचा चेहरामोहराच बदलला, पंचायत राजला घटनात्मक दर्जा देऊन. तर हे सगळं पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते की संसदेतला लोकांचा आवाज असो, राष्ट्रपतींची संमती असो किंवा न्यायव्यवस्थेची तीक्ष्ण नजर असो, ही संपूर्ण प्रणाली एका नाजूक पण सुंदर संतुलनावर काम करते. आणि आपलं संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे 106वी घटनादुरुस्ती, म्हणजेच नारी शक्ती वंदन अधिनियम. यावर तुमचं मत काय आहे? याची पूर्ण अंमलबजावणी कधीपर्यंत होईल असं वाटतं? आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम काय असेल? तुमचे विचार आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा.